हॅलो. हॅलो. पानाडी मॅडम बोलताय का? हो बोला ना, कोण बोलताय तुम्ही? अहो मी नंदू मोरे बोलतोय. इथं तुम्ही आपला पॉइंट बघितला होता की शेतात कुठलं गाव हो? तुळजापूरला. तुळजापूरला का? तुळजापूर मध्ये कुठं? अशी मी लय जाग्यावाली तुळजापूर मध्ये, मग मला माहित नाही नक्की. बिजनवाडीला आलतो की तुम्ही तुळजापूरमध्ये. हा 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 बिजनवाडीला. हा बोला ना, काय म्हणताय? आता कुठं आहे तुम्ही? आता मी इकडं बार्शी साईडला आहे, पाणी दाखवायला आली. बोला ना. म्हणजे शेतकऱ्याला पाणी दाखवताय का शेतकऱ्याला चुना लावताय? हे काय बोलताय तुम्ही? हे काय बोलताय म्हणजे 500 फूट बोर नेलंय तुमच्या पॉइंटवर, एक थेंब पाणी आला नाही वरी. लागलं असेल पाणी, असं कसं लागणार नाही? म्हणजे आता मी खोटं बोलायला लागलोय काय तुम्हाला? लागला असेल पाणी. पाणी लागल्यावर मला काय गरज होती का तुम्हाला फोन करण्याची? अहो पण 500 फुटावर बोर नेलाय आणि पाणी लागलं नाही म्हणताय, कसं काय लागलं नसल? कसं काय लागणार नसेल म्हणजे तुम्ही पाणी दाखवलंय कसं आम्हाला? अहो मी नारळावर पाणी दाखवती, तर जिथं पाणी दाखवलं तिथंच मी तुम्हाला सांगितलं ना. काय सांगितलं? तिथं बोर घ्या म्हणून सांगितलं होय? हा तिथं बोर घ्या असं सांगितलं मी तुम्हाला. मग लागलं असतं का पाणी? अहो आता मी तुम्हाला नारळावर दाखवलंय म्हणल्यावर लागायचं नाही का? अहो चक्क मी 520 फूट बोर नेलंय, त्यातनं चिमणी प्याला वरी पाणी आलं नाही. तुम्ही कसला पॉईंट दाखवलाय असला? अहो मी बरोबरच पॉईंट दाखवलाय. मी आजपर्यंत 1000 शेतकऱ्यांना पॉईंट दाखवले, तिथं पाणी लागलंय आणि तुमच्यापाशी का लागलं नाही पाणी? ते काय लागलं नाही, कसं लागलं नाही तुमची तुम्हालाच माहिती आहे. असं तुम्ही शेतकऱ्याला पाणी दाखवालाव का चुनाला बी थिंडा लागलाव नेमकं? ओ पहिले तर तुम्ही तोंड सांभाळून बोला. काय काय करणार आहे तुम्ही तोंड नाही सांभाळण्यावर? तोंड नाही सांभाळल्यावर मी तुम्हाला आहे ना काय करू शकते ह्याचा अंदाज नाहीये, पण तुम्ही नीट बोला पहिली गोष्ट तर. तुम्ही नुसतं शेतकऱ्याला पिळून खायचं धरलं व्यापाऱ्यावानी पानाड्यावानी. जिथं जाईल तिथं शेतकऱ्यावर भ्रष्टाचार आहे राव. तुम्हाला 5000 रुपये दिलं होतं पॉईंट बघण्यासाठी, तुम्ही पाणी तर काढून दिलं नाही, ती दिलं नाही, पण 5000 रुपये घेऊन तुमचं घर मोठं करता काय? 5000 रुपयाचा विषय नाहीये. आजपर्यंत मी जितक्या जागेला पाणी दाखवलंय तिथं पाणी लागलंय आणि तुमच्या तिथं का लागलं नाही? मग मला का पाणी लागलं नाही? तुमच्या पॉइंटवर मी बोर पाडलाय अॅक्युरेट. किती? 520 फूट हा. नेलाय ना तुम्ही बोर? हा. मग मला एक सांगा, तुम्ही आहे ना 520 नेलाय ना, तर 520 नेलाय तर थांबा एक मिनिट, तुम्ही 600 घेऊन जायचं ना डायरेक्टली. म्हणजे 520 फुटाला पाणी लागलं नाही, 600 फुटावर लागल म्हणून काय गॅरंटी आहे हो तुमची? अहो लागलं असतं, तुम्ही न्यायचं ना. हो का मॅडम, तुम्ही काय मला तिप्पट बोलू नका. ते माझे 5000 रुपये माघारी करा, फोन पेला टाका ना. तर तिप्पटचा विषय नाहीये, तिप्पटचा विषय नाहीये. तिथं पाणी होतं, तुम्ही जागा सोडून दुसरीकडे घेतला असेल कोणाच्या सांगण्यावरून. आता मला बोलताय का? कोणाच्या सांगण्यावरनं तुम्हाला काय 5000 रुपये देऊन काय उपसाला आणलं होतं काय इथं? ती तसलं पानसट बोलू नका. तुम्ही तुमच्या लायकीत राहून बोला पहिली गोष्ट तर. लायकीचं आणि तुम्ही एका बाईशी बोलताय ह्याचं भान ठेवा. बाईशी बोलताय म्हणजे चुना लावून पैसे नेलीच ना, आता इथं बाईशी बोलतायचं आणि ही तसली नाटकं करायला लागलीच होय? अरे बाबा, मी लय लोकांना पाणी दाखवलंय, तुलाच का पाणी लागलं नाही रे? कसलं पाणी दाखवलंय तुम्ही लय लोकांना? बोराचं बोर पाडल्यात आज तिथपर्यंत पाणी लागलंय, जिथं जिथं मी सांगितलंय तिथं तिथं. ते सरळा बोला आणि माझं पैसे पाठवून द्या फोन पेला. तुम्हाला गोडीत सांगा लागला म्या. कसलं पैसे? ते पाणी बघितलेलं ती 5000 रुपये आणि माझं 52,000 रुपये बोरला गेलं, तर तसं तुम्ही 57,000 रुपये टाकावर माझा आताच्या आता. तुझ्या बाप्पाचे आहेत होय 57,000 रुपये? तुम्ही माझ्या बापावर जाऊ नका बरं का, नीट सांगा लागला. एक तर तुम्ही पॉईंट मग तू चुकीचा दाखवलाय. 57,000 कसा मागतोय? मग माझं बोर फेल गेलंय, ती नुकसान भरपाई कोण देणार आहे? तू कुठं पाडलंय आता मला काय माहिती. मी जिथं सांगितलंय तिथं नाही पाडलं असलं तर मग माझं काय त्यात चूक आहे? ह्या तुमच्या पानाडी लोकांच्या अशाच बोंबाई त्या. जागा तर हुकला, खोल तर गेलं नाही, आवज झालं आणि त्यावज झालं. पॉईंट फेल गेल्यावर तुमच्याकडे कारणं अशी देण्यासाठी भरपूर आहे ती. अरे बाबा, आजपर्यंत मी माहित आहे का, माझं वय झालं निम, एवढ्या लोकांना मी पाणी दाखवलंय बोरसाठी, आणि तुलाच का पाणी लागलं नाही मला हीच प्रश्न पडलाय आता. नाही, तुमचं वय निम झालं असेल, मग तुमची वयानं पिकली ती का असं लोकाला चुना लावून पिकली ती डोक्याची? ते तुम्ही नीट बोला. ती मी पण नीटच बोलतोय आणि सरळा मागणी करतोय. माझं पैसे टाका ना, तर मी पोलीस स्टेशनला जाईन ना तर कोर्टात जाईन बघा. जा, तुला जिकडे जायचंय तिकडं. काय सबूत आहे तुझ्याकडं मी तुझ्या शेतात आलती म्हणून? काय सबूत आहे म्हणजे? आता तुम्ही पॉईंट दाखवला नाही मला.
मी नाही ओळखत तुला, मी नाही पॉईंट बिन दाखवलं. जा जे करायचं ती कर. अहो पानाडे मॅडम तुम्ही किती लगेलग बदला लागला. अहो तुम्ही माझ्या शेतात येऊन पॉईंट दाखवला चक्क. मी नाही दाखवला. काय आहे का तुझ्यापाशी फोटो मी पॉईंट दाखवलेला? अहो आता मला पाण्याची मतलब आहे. मी तुम्ही शेतात आलेला फोटो कशाला काढून ठेवू बरं? ती मला माहित नाही. पैसे बिसे काय भेटायचं नाही. तुला जे करायचं ती कर. अहो मॅडम तुमच्या हातापाया पडतो. अहो ती 5,000 रुपये तर पाठवा तुमची फीस घेतलेली. ती मला माहिती नाही. मग तुम्हाला काय माहिती आहे? मी पॉईंट दाखवला होता. ती तू हुकवला असशील. ती चूक तुझी. तुझं तू बघ. मला कायच बघायचं नाही. मी जातो की कोर्टात जातो. बघू तुम्ही कसं माझं पैसे बुडवीत आहे. हा चालते जा. कोण नंदू मोरे आहे ना तू? हा नंदू मोरे सीता आलं नव्हतं का आपल्या शेतात पॉईंट बघून गेला हो तुम्ही. आता हा चालते. तुझ्या नावात बी दम नाही तुझ्यात बी दम नाही. काय जा जे करायचं ती कर. आता माझा दम कशाला काढताय तुम्ही पैशामुळं? हा जा. तुला जे करायचं तिकडं जी कर. तुझ्याकडे काय सबूत नाही, पुरावा नाही. तू काय मला ऑनलाईन पैसे नाही दिलं. तुझं तू काय बी कर. ठेव फोन. माझं नको डोकं खावी. तर मी कामासाठी आली. अहो तुम्ही कामासाठी गेलाय का लोकाला चुनं लावायला गेलाय एवढं सांगा अगोदर. हो ती माझं मी बघल. ती माझा प्रश्न आहे. तू ठेव फोन. मी फोन ठेवीत नाही. रेकॉर्डिंग समधीकडे व्हायरल करतो की ह्या पानाडीला कुठं लावू नका म्हणतो. आता माझं तोंड कोणी बघितलंय का? माझ्या आवाजावरून तुला जी करायचं ती कर. जा ठेव फोन. अहो तुम्ही असं कसं बोलू शकता मॅडम? अहो तुमच्या पाया पडतो 5,000 रिटर्न करा हो. मी तुझे पैसे देणार नाही. तुला जी करायचं ती कर. ठेव फोन. तुम्ही म्हणजे असं दिवसाला किती पैसे कमविता वर? तुला का सांगू मी? म्हणजे लोकांकडून किती लोकाला चुना लावताय आणि पैसा कमवताय म्हणतोय हो. जा. तुझ्यात जेवढा जोर असेल ना ती कर. मला फरक नाही पडत. ठेव माझा फोन. माझं डोकावू नको. तुझा नंबर ब्लॉक करते आता मी. ओ मॅडम तुम्ही ब्लॉक नंबरच करू नका. मी डायरेक्ट कोर्टाला पैसे मागणार आहे. आता तुम्हाला मागणार नाही. तू कोणालाही माग. तुझ्याकडे काय ठोस पुरावा नाहीये, सबूत नाहीये, काय नाही. जे करायचं ती कर. ठेवू का मी? झालं का तुझं बडबड? बडबड करते का मी इथं? अहो माझ्या डोळ्यातनं पाणी गाळा लागलंय आणि तुम्हाला बडबड वाटाली काय? नाटक करत असशील पैसे माघारी मागायसाठी. ठेव फोन. अहो पाणी खरंच लागलं ना मॅडम. तुम्हाला तुमच्या तोंडावर असं ती व्हिडिओ क्लिप पाठवू का बोरची? ते कोणाची बी दुसऱ्याची काढून पाठवशील तू. अहो मॅडम तुम्ही असं करूच शकताय कसं? अहो सर्वसाधारण शेतकऱ्याला फसवू नका हो. सर्वसाधारण तू मला फसवत असशील ह्याची काय गॅरंटी आहे? अहो मॅडम तुम्हाला पाणी कळत नसलं तर तुम्ही लोकाला पाणी खरंच दाखवू नका. घरात बसा हाय असं. मी तुला ओळखत नाही. फोन ठेव. काय ओळखत नाही? पैसे कशाला तोंड फोडीन तिथे येऊन? पैसे कशाला नेलेत माझं? तुला घावाय पाहिजे की मी तू माझं तोंड फोडायला? म्हणजे असंच उपटसुळी कुठं पण हिंडतेच होय? कुठं बी हिंडीन मी. माझी मर्जी. तू कोण आहे बोलणारा? तुला पाणी लागलं नाही तिथे चूक तुझी आहे. तू तुझं बघ. म्हणजे आता म्हणा की तू आम्ही दाखवायचं ते दाखवलं. तुझ्या नशिबातच पाणी नाही म्हणा की. ती तुझं तुलाच कळलं पाहिजे आता. तू तोंडानेच म्हणतोय म्हणल्यावर खरं आहे ती. अहो पण तुम्ही एक्झॅक्टली मला बोरचा पॉईंट दिलता हो. तुमचं काम आहे व्यवस्थित पाणी दाखवायचं. ते मला काय माहित नाही. मला नाश्ता करायचा आहे. ठेव फोन. नाश्ता आता शेतकऱ्याच्या हित करताय का धाब्यावर जाऊन करताय? तुला काय घेणं देणं आहे? ठेव फोन. नाही आता मी काय करतो तुम्हाला सोडतो डायरेक्ट कोर्टालाच पैसे मागतो. आता होऊ द्या काय व्हायचं. तुझ्याकडे पुरावा काय आहे मला पैसे दिलेला? काय बी कर. जा. पुरावा म्हणजे जामीनदार आहे की माझ्या इथली शेतकरी आहे की 2-3. असे जामीनदार लय आले न गेले. ठेव फोन. म्हणजे तुम्ही कसलंच बेस नाही का आम्हाला? कसलंच नाही. बर हसा येतोय मला तुझ्यावर. ठेव का फोन? बर बघतो कोर्टाला पैसे मागतो आता. हा जा माग लवकर माग. कोर्ट म्हणलं नव्हतं तुला की हे ना होलगे म्हणून पाण्याचं. म्हणजे लोकांनी तुला सांगितलं नव्हतं लोकाला पाणी दाखवून चुना लाव म्हणून? आता उरपट बोलालीच काय? तुला जे करायचं ती कर. मी माझा बिझनेस चालूच राहील असंच. तू ठेवतो का नाही फोन? का मी कट करू इकडून तुला ब्लॉक करू? ब्लॉक ब्लिक काय करायचं नाही बरं का? नाहीतर मी आत्महत्या करीन इथं तुला आता सांगतोय. ती तुझा प्रश्न आहे. तुझा प्रश्न आहे ना? तुझ्यामुळे मी आत्महत्या करीन चिठ्ठी लिहून. हा चालतंय करून टाक. मला नको बोलू. बरं बघू. मी नाही तुला मारत आहे. तुझं तू मरतच असशील तर ती तुझी चूक. मला पाणी लागलं नाही म्हणून मी आत्महत्या करणार. मग तिथं समजेच येतंय. तिथं एकतर दुष्काळी भाग बी येणार आणि तुम्ही पाणी दाखवलेला पॉईंट आहे तुमच्यावर बी येणार. मला काय माहिती. अहो थांबा सर. ही कोणतरी येडं आहे. माझं डोकं खातंय फोनवर. थांबा जरा 2 मिनिटं आली. हा बोला काय म्हणताय? म्हणजे आम्ही येडन तुम्ही शहाणं का? तुम्हाला बोलली का मी? तुमचं नाव घेतलं का? नाव घेतलं का? म्हणजे येड राहून पेड खावा की तुम्ही. हो चालतंय. ठेव फोन. बरं ठेव.
बघतो हा. तुला बी. ठेव. चालतंय आणि ज्याच्याकडं पाणी लागेल ना त्याला बोलव. पाणी तुझ्याकडूनच काढून घेणार मी. आता घेतलं तरी घेतलं. किती का पैसे जाईना तुझ्या तोंडावर अजून 10,000 टाकणार पण तुला शेतात आणणार. तुला ब्लॉक करल मी आता. ठेव फोन. बघू. हा चल.